तर तुमच्या सर्वांचं आपल्या या चॅनलवरती परत एकदा स्वागत. तर आज आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी डिझाईन जी की मोरपंखाची आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे. इथे फक्त 4 कलरपासून आपण हा मोरपंख बनवून घेतलेला आहे आणि अगदी सोपा आहे. हा आपण छोटासाच बनवलेला आहे कारण यापासून आपण एक तोरण बनवणार आहोत आणि तोरणसाठी आपण या साईजमध्ये याला बनवलेला आहे. याला बनवण्यासाठी आपण ही 4 कलर्स वापरलेली आहेत. सोबतच आपण 2.5 mm चा क्रोशा हुक वापरलेला आहे. जर 2.5 mm चा क्रोशा हुक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे 3 mm चा क्रोशा हुक पण वापरू शकता. अशा पद्धतीने आपण बघा खूप सारे हे मोरपंख बनवून घेतलेले आहेत. आता हेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला डार्क ब्ल्यू कलरचा धागा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आता बघा इथे 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने 4 चेन करायच्यात. जी पहिली चेन आहे सुरुवातीची त्याच्यामध्ये क्रोशा टाकून अशा पद्धतीने स्लिप स्टिच बनवायची आहे. स्लिप स्टिच बनवल्यावर तुम्ही बघू शकता छोटासा इथे सर्कल रेडी होतो. बघा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला परत 3 चेन करायच्यात. धागा घ्यायचा आहे आणि डबल क्रोशा करायचा या सर्कलमध्ये. बघा आपण जे छोटंसं सर्कल बनवलंय त्याच्यामध्ये डबल क्रोशा करायचा आहे. आता इथे जी 3 चेन घेतली होती त्यालाही एक डबल क्रोशा काउंट करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे टोटल 16 डबल क्रोशा बनवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी इथे 5 डबल क्रोशा बनवून घेतलेत. या 3 चेनलाही एक डबल क्रोशा काउंट करायचा आहे आणि या 3 चेनला एक डबल क्रोशा काउंट करून आपल्याला इथे टोटल 16 डबल क्रोशा बनवून घ्यायचे आहेत. तर चला इथे आपण टोटल 16 डबल क्रोशा बनवून घेऊयात. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं 16 डबल क्रोशा बनवून घेतले आहेत. बघा अशा पद्धतीने इथपर्यंत हे बनवून आले आहेत. आता इथं आपल्याला जॉईन करायचं नाही आहे. इथेच एक चेन करायची, धागा खेचून कट करायचा आहे. बघा एक चेन करून अशा प्रकारे मधून धागा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा आपण जॉईन केलेलं नाही आहे आणि असं सर्कल बनवून घेतलंय. हे बघू शकता जे आपण आतमध्ये सेंटरला बनवलंय ते सर्कल आपण बनवलंय. आता पुढचा कलर घ्यायचा आहे स्काय ब्ल्यू कलर. आता बघा क्रोशामध्ये घेतल्यानंतर कोणत्याही एका चेनमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. तर बघा मी इथे ह्या चेनमध्ये जॉईन करते. जी शेवटून 2 नंबरची आहे तिथे जॉईन करते. अशा पद्धतीने जॉईन केल्यानंतर जी पुढची एक चेन आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा सिंगल क्रोशा झाला. आता फंदा घ्यायचा आहे आणि जो सेंटर आहे सेंटरचा सर्कल होता त्याच्यामधून आपल्याला डबल क्रोशा बनवायचा आहे. तर बघू शकता एक डबल क्रोशा, हा दुसरा, हा तिसरा डबल क्रोशा, बघू शकता चौथा डबल क्रोशा, हा 5वा डबल क्रोशा आणि हा 6वा डबल क्रोशा. बघू शकता जी रिकामी जागा होती सर्कलमध्ये तिथे आपण 6 डबल क्रोशा बनवून घेतलेले आहेत सेंटरपासून. आता जो पुढचा डबल क्रोशा आहे बघू शकता 3 चेन होती जी आपण स्टार्टिंगला बनवलेली होती. तर त्याच्या तिसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे इथे. त्यानंतर पुढच्या चेनमध्ये परत एक सिंगल क्रोशा, परत पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, परत पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा. आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या सर्कलमध्ये म्हणजे सगळ्या चेन्समध्ये एक एक सिंगल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशा बनवत हा राऊंड बनवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी इथपर्यंत बनवून घेतलाय. अशा पद्धतीने बघू शकता इथे आपण प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशा अशा पद्धतीने बनवून घेतलाय. आता इथे जॉईन करायचं आहे, एक चेन करायची आहे आणि धागा खेचून कट करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने कट केलंय. कट केल्याच्या नंतर इथे थोडंसं आपल्याला टाईट वाटत असेल तर अशा पद्धतीने थोडंसं खेचून घ्यायचंय. दुसरा राऊंड बनवल्यानंतर हे आपोआप ठीक होतं पण तुम्ही आताही खेचून घेऊ शकता. हा धागा आपण मागच्या बाजूने खेचून घेऊया. अशा पद्धतीने बघा दुसरा कलरही आपल्या इथे बनवून झालेला आहे. बघू शकता तुम्ही स्काय ब्ल्यू कलरही आपण इथे बनवून घेतलेला आहे. तर आता पुढचा कलर घ्यायचा आहे. तर इथे मी येलो कलर घेतलाय. आता बघा येलो कलर ही आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे. तर आपण जे हे दुसरा राऊंड बनवलेला आहे त्याच्या आपण तसं तुम्ही कुठेही जॉईन करू शकता पण हे जे 6 डबल क्रोशा आहेत याच्यावरती किंवा याच्या कॉर्नरला इथे जॉईन करा. हे बघा इथे मी या कॉर्नरला जी 6 डबल क्रोशा नंतरची पहिली चेन आहे त्याच्यावरती जॉईन करते. बघा अशा पद्धतीने इथे जॉईन केल्यानंतर बघा पुढच्या लूपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे.
बघा सेम लूपमध्ये 2 सिंगल क्रोशा केले आपण. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा आणि एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे अशा पद्धतीने. परत बघा त्याच्या पुढच्या लूपमध्ये 2 हाफ डबल क्रोशा करायचे. इथे अजिबात व्हिडिओ स्किप करून बघू नका, नाहीतर इथे कन्फ्युजन होईल. आता बघा पुढच्या लूपमध्ये परत एक हाफ डबल क्रोशा आणि एक डबल क्रोशा करायचा आहे. बघा केला. परत आता पुढच्या लूपमध्ये 2 डबल क्रोशा करायचे आहेत. एक डबल क्रोशा आणि हा दुसरा डबल क्रोशा. 2 डबल क्रोशाच्या नंतर त्याच्या पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशा करायचा आहे. बघू शकता, एक डबल क्रोशा आणि एक ट्रिपल क्रोशा. बघा अशा पद्धतीने 3 वेळा धागा काढून हा ट्रिपल क्रोशा. आता पुढच्या लूपमध्ये आपल्याला परत 2 ट्रिपल क्रोशा करायचे. तर बघा 2 फंदे घेतले आणि सेम लूपमध्ये आता 2 ट्रिपल क्रोशा बनवून घ्यायचे. एक झाला आणि हा दुसरा. बघा 2 ट्रिपल क्रोशा सेम लूपमध्ये बनवले. आता त्याच्या पुढच्या लूपमध्येही आपल्याला 2 ट्रिपल क्रोशा बनवून घ्यायचे. तर बघा परत 2 वेळा धागा घेतला. सेम लूपमध्ये 2 ट्रिपल क्रोशा बनवून घ्यायचे. बघा एक बनवला आणि दुसरा सेम लूपमध्ये बनवायचा आहे. आता बघा इथपर्यंत आपण बनवून घेतलं. आता जो सेंटरवाला चेन असेल, सेंटरवाला चेन कसा निवडाल, तर बघा याच्या समोर बघा सेंटरला जो येतो तो सेंटरवाला असेल. तर या सेंटरवाल्या चेनमध्ये आपल्याला 3 वेळा धागा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने डबल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. 1 2 3 आणि 4 वेळा धागा काढून अशा पद्धतीने मोठा क्रोशा बनवून घ्यायचा आहे. सॉरी, चुकून मी इथे सेम लूपमध्ये बनवून घेतला होता. आपल्याला पुढच्या म्हणजे सेंटरवरच्या लूपमध्ये बनवायचा आहे. तर परत बघा मी 3 धागे घेतलेत आणि अशा पद्धतीने 4 वेळा काढून इथे बनवून घेतलं आहे. तर बघू शकता अशाच पद्धतीने अजून एक इथे मोठा क्रोशा बनवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने 4 वेळा धागा काढून घेतला. आता सेंटरला एक चेन करायची आहे. परत क्रोशामध्ये 3 वेळा धागा घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने परत सेम अशाच पद्धतीने आपल्याला 4 वेळा लूप काढून घ्यायचा आहे. बघा 1 2 3 आणि 4. सेम क्रोशा आपल्याला इथे अजून एक बनवायचा आहे. बघा आपण इथे सेम लूपमध्येच बनवलेले आहेत. सुरुवातीला 2 4 टाइम डबल क्रोशा, मध्ये एक चेन, परत 2 4 टाइम डबल क्रोशा. तर आता बघा पुढच्या लूपमध्ये परत 2 ट्रिपल क्रोशा बनवायचे. बघा एक आणि दुसरा सेम लूपमध्ये 2 ट्रिपल क्रोशा बनवले. परत पुढच्या लूपमध्ये सेम लूपमध्ये 2 ट्रिपल क्रोशा बनवायचे. बघा 1 आणि 2. जसं आपण इकडल्या साईडला बनवलं होतं तसंच आता आपल्याला पुढच्या साईडला बनवत चालायचे. तर पुढे बघा आपल्याला अजून एक ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे पुढच्या चेनमध्ये आणि ट्रिपल क्रोशा नंतर आता एक डबल क्रोशा बनवायचा आहे. बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुढच्या लूपमध्ये 2 डबल क्रोशा बनवायचे. बघू शकता 2 डबल क्रोशा. त्याच्यानंतर पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशा आणि एक हाफ डबल क्रोशा बनवायचा आहे. एक डबल क्रोशा आणि एक हाफ डबल क्रोशा. परत पुढच्या लूपमध्ये बघू शकता 2 हाफ डबल क्रोशा बनवायचे. बघा इथे जसं आपण पहिल्या साईडला बनवलं होतं तेच आपल्याला रिपीट करत चालायचं आहे. बघा इथे आपण 2 हाफ डबल क्रोशा बनवून घेऊया. आता पुढच्या लूपमध्ये पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा आणि एक सिंगल क्रोशा बनवायचा आहे. बघा एक हाफ डबल क्रोशा, एक हाफ डबल क्रोशा आणि सेम लूपमध्ये एक सिंगल क्रोशा. आणि आता पुढच्या लूपमध्ये शेवटच्या आपल्याला इथे 2 सिंगल क्रोशा बनवायचे. बघू शकता आपण अशा पद्धतीने इथपर्यंत बनवून घेतलं. आता बाकीच्या राहिलेल्या ज्या चेन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने आपल्याला एक एक सिंगल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. बघा इथपर्यंत बनवलं. आता इथे पहिल्या सिंगल क्रोशामधून अशा पद्धतीने लूप काढून स्लिप स्टिच बनवून जॉईन करायचं आहे. नंतर एक चेन करायची आहे, धागा खेचायचा आहे आणि मधोमध कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता आपण येलो कलरची डिझाईन बनवून घेतलेली आहेत. थोडीशी अशा पद्धतीने खेचून घेऊया म्हणजे फिनिशिंग अजून चांगली दिसेल. बघा अशा पद्धतीने आपण ही येलो कलरची डिझाईन बनवून घेतली आहे. बघा इथे मधोमध धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा
बघा आता आपण ही येलो कलरची डिझाईन मधली बनवून घेतलेली आहे. आता याच्या नंतरची आपल्याला ग्रीन कलरची डिझाईन बनवायची आहे. तर ग्रीन कलर इथे घेऊया क्रोशामध्ये. तर बघा इथे आपण क्रोशामध्ये ग्रीन कलर घेतलेला आहे. आता जो आपला सेंटरचा भाग आहे बघा, वरच्या बाजूला आपण जिथे एक चेन बनवली होती त्याच चेनमध्ये आपल्याला धागा जॉईन करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण सेंटरला धागा जॉईन करून घेऊया. आता इथे आपल्याला 1 2 3 चेन बनवायच्यात आणि जिथे आपण हा सिंगल क्रोशा करून जॉईन केले त्याच्याच मध्ये लूपमध्ये असा क्रोशा टाकायचा आहे, धागा खेचून घ्यायचा आहे आणि सिंगल क्रोशा करायचा आहे. अशा पद्धतीने हा पहिला पिकॉट तयार होईल. त्यानंतर पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, पुढच्या चेनमध्ये दुसरा सिंगल क्रोशा. आता बघा एक सिंगल क्रोशा आपण मध्ये सोडला, त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशावरती 2 चेन करायच्यात आणि सेम लूपमध्ये अशा पद्धतीने बघा आपल्याला स्लिप स्टिच बनवून घ्यायचे किंवा सिंगल क्रोशा. परत बघा पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, परत 2 चेन करायच्यात आणि अशा पद्धतीने हा पिकॉट करून घ्यायचा आहे 2 चेनचा. परत पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, तो सोडून त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, परत 2 चेन करायच्यात बघा सेममध्ये पिकॉट करायचा आहे. परत बघा पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, परत दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, परत 2 चेन आणि पिकॉट. अशाच पद्धतीने आपल्याला पुढे करत चालायचं आहे. मध्ये एक सिंगल क्रोशा स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या सिंगल क्रोशावरती आपल्याला 2 चेनचा पिकॉट बनवायचा आहे. जसं आपण इथपर्यंत बनवत आलो आहेत सेम अशाच पद्धतीने पुढेही आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर बघा आपण खालच्या बाजूपर्यंत अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत. खाली काही फक्त सिंगल क्रोशा बनवणार आहोत. तर बघा इथपर्यंत मी बनवलं आहे. सिंगल क्रोशा करायचा एक, त्यानंतर पुढच्या सिंगल क्रोशाच्या वरती 2 चेन करायच्यात आणि पिकॉट करायचे अशा पद्धतीने. परत बघू शकता सिंगल क्रोशा, पुढच्यावरती एक सिंगल क्रोशा, 2 चेन आणि सेम इथे लूपमध्ये पिकॉट करायचे. परत बघा सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने इथपर्यंत आपण एक सिंगल क्रोशा, एक सिंगल क्रोशावरती पिकॉट, एक सिंगल क्रोशा, एक सिंगल क्रोशावरती पिकॉट अशा पद्धतीने बनवून घेतलं. आता खालच्या बाजूने बघा फक्त प्लेन सिंगल क्रोशाच बनवायचेत. तर बघू शकता आपण इथपासून 1 2 3 4 5 6 बघा 6 झाले. आणि आता पुढचा बघा इथे आपण शेवटचा पिकॉट बनवला होता, तर ह्या साईडला आपल्याला दुसरा पिकॉट बनवायचा आहे. 6 सिंगल क्रोशा केलेत आपण. त्याच्यानंतरचा हा बघा 7वा सिंगल क्रोशा आहे आणि हा 8वा सिंगल क्रोशा. तर बघू शकता आपण इथे मध्ये 8 सिंगल क्रोशा बनवून घेतलेत, मध्ये कोणताही पिकॉट केलेला नाहीये. 8 सिंगल क्रोशाच्या नंतर इथे आपल्याला 2 चेन करायच्यात आणि एक पिकॉट करायचा आहे अशा पद्धतीने. परत पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा, परत पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा, परत 2 चेन आणि एक पिकॉट अशा पद्धतीने. परत बघा एक सिंगल क्रोशा. आता अशाच पद्धतीने जसं आपण ह्या साईडला बनवून घेतलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडनेही बनवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला सेंटरपर्यंत बनवून घ्यायचं आहे. नंतर सेंटरला कसं जॉईन करायचं ते मी शेवटी दाखवणार आहे. तर इथपर्यंत आपण जसं या साईडला बनवून घेतलं तसंच बनवून कंप्लीट करून घेऊया इथपर्यंत. तर बघू शकता आपण इथपर्यंत हे बनवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता या साईडने जसं बनवलं होतं, खालच्या साईडने काही सिंगल क्रोशा सोडले होते, परत या साईडने आपण तशाच पद्धतीने बनवून घेतलंय. आता शेवटी बघा मी शेवटच्या चेनमध्ये सिंगल क्रोशा करून घेतलेला आहे. आता जिथे आपण पहिला धागा जॉईन केला होता त्याच लूपमधून अशा पद्धतीने क्रोशा टाकून लूप काढून घ्यायचा आहे, स्लिप स्टिच बनवायची आहे, नंतर एक चेन बनवायची आहे, धागा खेचायचा आहे आणि कट करायचा आहे अशा पद्धतीने. बघा अशा पद्धतीने धागा कट झाला. त्यानंतर जो कट केलेला धागा आहे त्याला आपल्याला बॅक साईडला काढून घ्यायचं आहे. बघा पुढच्या चेनमधून मागच्या बाजूला असा काढून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने क्रोशा टाकायचा आहे, त्यानंतर मागच्या साईडला धागा काढून घ्यायचा आहे. आता इथे बघा जेवढे धागे आपले मागच्या साईडने निघालेले आहेत यांना सगळ्यांना आपल्याला थोडंसं आतल्या स्टिचेसमध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपण कट केल्यानंतरही इथली गाठ सुटणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडासा असा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जो जास्तीचा उरलेला असेल त्याला आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने जे राहिलेले 2-3 धागे आहेत यांनाही आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे.
तर बघू शकता अशा पद्धतीने आपला हा मोरपंख बनवून तयार झालेला आहे। तर या मोरपंखापासून आपण एक सुंदर असं तोरण बनवणार आहोत, जे की खूप सुंदर डिझाईन आहे आणि लवकरच याचाही व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड होणार आहे, तर तुम्ही नक्कीच बघू शकता। तर अशा पद्धतीने आपण हे बनवून घेतलेले आहेत। मोरपंख तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा।